नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये. तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे राज्य सरचिटणीस सूर्यमणी गायकवाड यांनी अतिरिक्त काम नको अन्यथा राज्यभर आंदोलन करणार, लाडकी बहीण योजनेच्या KYC पडताळणीच्या कामाला अंगणवाडी सेविकांचा तीव्र विरोध या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येतो आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर आपल्या कृती समितीच्या वतीने या ठिकाणी दिलेलं जे अपडेट आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता लाडकी बहीण योजनेच्या KYC पडताळणीच्या कामाला अंगणवाडी सेविकांचा कशा पद्धतीने तीव्र विरोध होत आहे व राज्यभर कशा पद्धतीने आंदोलनाचं या ठिकाणी दिशा आखलं जातोय ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी पाहू शकता आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे पदाधिकारी अर्थातच राज्य सरचिटणीस सूर्यमणी गायकवाड यांनी या ठिकाणी दिलेली ही महत्त्वपूर्ण अपडेट पेपरमधील आहे. लाडकी बहीण योजना KYC पडताळणीच्या कामाला अंगणवाडी सेविकांचा तीव्र विरोध. पहा अपडेट काय सांगतोय. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची KYC पडताळणी करण्यास अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी तीव्र विरोध या ठिकाणी दर्शवला आहे. या संदर्भातच अंगणवाडी सेविकांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून शासनाने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा अशी देखील मागणी त्यांनी केली आहे. बघा, संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या अंगणवाडी सेविका आहेत, ज्या मदतनीस ताई आहेत, त्यांच्याकडून या ठिकाणी KYC पडताळणीसाठी तीव्र विरोध या ठिकाणी दर्शवला जातो आहे. यामुळे शासनाने तातडीने हा जो निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे तो निर्णय या ठिकाणी मागे घ्यावा अशी देखील मागणी या ठिकाणी संघटनेच्या वतीने करण्यात आलेला आहे. पहा पुढे. बालकांचे पूर्व प्राथमिक शिक्षण, पोषण, माता आरोग्य, गरोदर व स्तनदा मातांची काळजी, पोषण आहार वाटप, सर्वेक्षण, ऑनलाईन नोंदी, विविध अहवाल अशी अनेक कामे अगोदरच या ठिकाणी लादली आहेत. अशा परिस्थितीतच लाडकी बहीण योजनेच्या KYC पडताळणीसारखी अतिरिक्त जबाबदारी देणे हे अन्यायकारक आहे. बघा, सगळ्यांना माहीतच आहे पोषण ट्रॅकरमध्ये कशा पद्धतीचे अपडेट नवनवीन डिजिटलायझेशनमुळे अनेक प्रमाणात या ठिकाणी बदल होताना आपल्याला दिसून येतो आहे आणि त्याच बदलाला आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सामोरे जात असताना आपल्याला एकीकडे दिसून येतो आहे आणि दुसरीकडे शासनाने जे अतिरिक्त या ठिकाणी कामे लावली गेलेली आहे त्याचा देखील साथ पडसाद नक्कीच या बालकांच्या भविष्यावर होणारा आहे. बघा, एकूणच जो या ठिकाणी सेविका आणि मदतनीस ताई पोषण ट्रॅकरवरती काम करत असतात त्यांनाच या ठिकाणी प्रोत्साहन भत्ता, ज्यांचे काम 100% आहे त्यांनाच प्रोत्साहन भत्ता मिळतोय आणि दुसरीकडे लाडकी बहीण योजनेसारख्या KYC पडताळणीसारख्या जी अतिरिक्त जबाबदारी आहे ते देखील तुम्ही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यावरती तुम्ही जबाबदारी ढकलत आहात. हे कुठेतरी अन्यायकारक गोष्ट आहे. बघा, KYC पडताळणीसाठी जी यादी उपलब्ध करून तुम्ही दिली आहे ती संपूर्ण तालुक्याची आहे. एका गावातील लाभार्थ्यांची नावे एकाच ठिकाणी नसून ती वेगवेगळ्या पानावर विखुरलेली आहेत. त्यामुळे गावनिहाय नावे शोधण्यास तासनतास वेळ वाया घालवावा लागत आहे. बघा, आपली संघटना कशा पद्धतीने आवाज उठवलेला आहे. जर तुम्ही एका गावाचं तुमचं सर्वे कितीचं असणार आहे, जिथे 1000 लोकसंख्या आहे तिथे एक अंगणवाडी असणार आहे. परंतु शासनाने जी तालुक्याची यादी आपल्याकडे पुरवणार आहे त्या तालुक्याच्या यादीमध्ये एका गावातील लाभार्थ्यांची नावे एकाच ठिकाणी साहजिकच आहे नसणार आहे. ती वेगवेगळ्या पानावर विखुरलेली असणार आहे. त्यामुळे जी गावनिहाय नावे आहेत ते शोधण्यासाठी तुम्हाला तासनतास सोडा 24 तास अख्खा दिवस तुम्हाला या ठिकाणी घालावा लागणार आहे आणि तिथे तुमचं वेळ या ठिकाणी वाया जाणार आहे. तसेच लाडकी बहीण योजनेचे सुरुवातीला जो मोबाईल लिंकवरून भरलेले जे अर्जाचे मानधन आहे ते सुद्धा बऱ्याच अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना मिळालेलं नाही. यामुळेच सरकारने अन्याय केल्याची भावना जी आहे ती अंगणवाडी सेविकांची झाली आहे आणि याच योजनेसाठी स्वतंत्र यंत्रणा नेमावी किंवा किंवा बचत गटांचे समुदाय संसाधन व्यक्ती म्हणजे CRP ज्याला आपण म्हणतो ते CRP किंवा ग्रामपंचायत नगरपालिकेमार्फत KYC पडताळणी करावी अशी देखील मागणी अंगणवाडी सेविकांकडून करण्यात येत आहे. शासनाने वेळीच दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे आणि याच विरोधामुळे लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीवर परिणाम होण्याची शक्यता देखील या ठिकाणी व्यक्त केली जात आहे. बघा, आपले महाराष्ट्र राज्य
अंगणवाडी कर्मचारी कृती समिती, अंगणवाडी कर्मचारी संघ राज्य सरचिटणीस सूर्यमणी गायकवाड काय म्हटलेले आहेत? खरं तर अतिरिक्त काम नको, अन्यथा राज्यभर आंदोलन. बघा, राज्य शासनाने लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची केवायसी जरूर करावी, पण त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नेमावी. अंगणवाडी सेविकांवर त्यांचा बोजा नको, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल. सूर्यमणी गायकवाड, राज्य सरचिटणीस अंगणवाडी कर्मचारी संघ यांच्या वतीने ही महत्त्वपूर्ण अपडेट. म्हणजेच केवायसी पडताळणीच्या कामाला अंगणवाडी सेविकांचा या ठिकाणी तीव्र विरोध होताना आपल्याला दिसून येतो आहे. जास्तीत जास्त संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या अंगणवाडी सेविका आहेत, ज्या मदतनीस ताई आहेत, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून आपल्याला सर्वांना एकजुटीने याच्यासाठी लढा द्यायचा आहे, आवाज उठवायचा आहे. अभी नहीं तो कभी नाही. म्हणून सर्व जे 2,10,000 अंगणवाडी कर्मचारी आहेत त्यांना कृपया हात जोडून विनंती आहे, सर्वांनी एकसंघ व्हा, एकजूट व्हा, तरच आपल्याला शासनाच्या नियमबाह्य कामांवरती आपल्याला या ठिकाणी त्यांच्यावरती बहिष्कार टाकता येतोय. जर तुम्ही काम करत राहिला तर बाकीच्या अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंना ते परिणाम या ठिकाणी भोगावा लागतोय. त्यामुळे अशा कामाबद्दल तरी म्हणजे निदान आपल्या आंदोलन किंवा या ठिकाणी कामबंद आंदोलन म्हणा, काहीही असू दे शासनाच्या विरुद्ध, तर तेव्हा एकजुटीने एकसंघ पद्धतीने लढा लढूया आणि यशस्वी या ठिकाणी होऊया, जेणेकरून याचा जास्तीत जास्त फायदा तुम्हा सर्वांना अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना होणार आहे. त्यामुळे कृपया सर्वांनी या ठिकाणी या राज्यभर आंदोलनामध्ये देखील सहभाग व्हायचा आहे. येत्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये देखील याच्यात जोरदार तयारी होणार आहे, आंदोलन होणार आहे. लवकरच तुमच्या समोर ही नवनवीन अपडेट आपली कृती समिती असो, अंगणवाडी कर्मचारी संघ असो, यांच्या वतीने आलेली जी महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, ते नक्कीच इथून पुढे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील, तर अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काय तुमच्या सूचना असतील तर लगेच कमेंट करा. भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.